तर नमस्कार, मी गणेश डांगे आणि आपल्या सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत रायगडावरील जगदीश्वर मंदिर, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची समाधी, वाघ्या कुत्रा आणि त्यांची माहिती. तर चला पाहूया आपण ही स्थळे आणि त्यांची माहिती. आता आपण सगळेजण बसलेलो आहोत ना. आपल्याला जे मंदिर पाहायला दिसतं नाही, जगदीश्वर मंदिर आहे. पण या मंदिराचा आकार कसा आपल्याला मस्जिदसारखा दिसतो बघा. या मंदिराचा आकार मस्जिदसारखा काय ठेवण्यात आलेला आहे? गडावती काळाच्या काळात मुघल लोक आले तर त्यांनी त्याचा लांबून नमस्कार करावा म्हणून त्या मंदिराचा आकार मस्जिदसारखा ठेवण्यात आलेला आहे. तुम्ही एक कल्पना करा की ते मस्जिद नाही आहे, ते शंकर भगवानाचं मंदिर आहे. त्याचा आकार मस्जिद तोडफोड करून म्हणून आकार मस्जिदसारखा ठेवण्यात आलेला आहे. पण या मंदिरामध्ये बसवले कविभूषण आणि महाराजांची भेट होते. तर भूषण महाराजांना काय म्हणतो, काशी उनकी कला जाती, काशी उनकी कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवराय न होते तर सबकी सुन्नत होती. मंदिराच्या पुढे जर पाहिलं तर समोरचा गेट आहे. जाताना तुमची एंट्री असे मागे वळून जर पाहिलं तर एका दगडावरती तुम्हाला एक शिलालेख, एक नाव पाहायला मिळेल मोडी लिपीमध्ये. ते नाव असं आहे की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. ज्यांनी रायगड किल्ला बांधला ना, त्यांच्या आर्किटेक्चरच्या नावाची पाटी आहे. ज्यावेळी या गडाची बांधकाम पूर्ण झाली, राजाने हिरोजीला विचारलं की हिरोजी, तुम्ही या गडाचे बांधकाम प्रमुख आहात, तुम्हाला बक्षीस काय पाहिजे? सोने आणि जहागीरदारी, 10 गावची वतनदारी. हिरोजी म्हटले, महाराज आम्हाला काही नको. राजे, जेव्हा तुम्ही जगदीश्वराला जाल आणि जगदीश्वराच्या साक्षीने महाराज ज्या दगडावरती तुमच्या उजव्या पावलाचा धूल पडेल ना, त्या ठिकाणी माझ्या स्वतःच्या नावाची पाटी लावायची आहे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. राजे सुरतच्या मोहिमेला गेले. इकडे किल्ला बांधायला पैसा कमी पडला. आर्किटेक्चरने काय केलं, स्वतःचा वाडा, इस्टेट प्रॉपर्टी पुन्हा किल्ला बांधला. कल्पना करा. म्हणजे आर्किटेक्चरच्या नावाची जी पाटी आहे ना, त्यांनी त्या नगारखान्यावरती लावली असती. पायी येताना तुम्ही गडाचा मुख्य दरवाजा बघितलात, त्या महादरवाज्यावरती लावली असती. राजे शंकराचे भक्त होते, कारण पूर्वी ही समोरची एंट्री या मार्गाने असायची. मागच्या बाजूने राजे भवानीला दर्शन द्यायचे. भवानीचं दर्शन घेतलं की महाराज येथून जगदीश्वरला आतमध्ये दर्शन घ्यायचे. पूर्वी एंट्री समोर फ्रंट साईडून असायची, म्हणून त्या आर्किटेक्चरच्या नावाची पाटी त्या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. आणि त्याच्याच बाजूला त्या भिंतीवरती एक शिलालेख लिहिलेला आहे. हिरोजी इंदुलकरने या गडाचं गॅरंटी पत्र लिहिलेलं आहे. ते मोडी लिपीमध्ये काय लिहिलेलं आहे की ते काय लिहिलेलं आहे की श्री गणपती नमा प्रासादो जगतामा श्रीमान छत्रपती शिवाजी राजे वापी कुंप तडा हिरोजी तो निर्मितो या विलच चंद्र दिवाकरून मूर्ती. म्हणजे याचा अर्थ असा होतो, श्री गणेशाच्या साक्षीने जगदीश्वराच्या महाप्रसादेने हिरोजी इंदुलकरांनी, हिरोजी तो निर्मितो म्हणजे काय होतं की हिरोजी इंदुलकरांनी या गडाची बांधकामं केली. वापी कुंप तडा हिरोजी तो निर्मितो. हिरोजी इंदुलकरी वापी कुंप म्हणजे तलाव त्यांनी बांधलेले आहेत गडावरती. आणि शेवटच्या ओळीमध्ये काय लिहिलेलं आहे की या विलच चंद्र दिवाकरून मूर्तीत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे तळपत राहतील ना, तोपर्यंत केलेल्या बांधकामाला काहीच होऊ शकत नाही. असं हिरोजी इंदुलकरांनी त्या शिलालेखामध्ये या गडाचं गॅरंटी पत्र दिलेलं आहे. कल्पना करा. कमानीतून आतमध्ये गेल्यानंतर महाराजांची समाधी पाहायला मिळेल. समाधी काय बांधली नव्हती, महात्मा ज्योतिबा फुले समाधीचा शोध लावला, नंतर ही समाधी बांधण्यात आलेली आहे. मागच्या बाजूला वाघ्याचं स्मारक आहे. वाघ्या होता का नव्हता तर इतिहासकार आपल्याला लवकर सिद्ध करून देतील. कारण आजही या वाघ्याच्या संरक्षणासाठी वर्षाच्या 12 महिने ते पोलीस बंद असतील. कल्पना करा, 4 पोलीस असतात. तुम्हाला माहिती असेल संभाजी वेळेत तोडलेलं ते पुन्हा बसवले. कल्पना करा. येथे माझी महत्वाची माहिती संपलेली आहे. पण माझ्या प्रत्येक ग्रुपला शेवटला जाताना मी 2-3 शेअर म्हणून दाखवतो. पहिला शेअर असा आहे की घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातीला, आणि या मराठ्यांशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला. या अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे, मुढेल पण वाकणार नाही, ही मराठ्याची जात आहे. मराठ्यांची जात आहे की रायगडावर खडे पसरले हे शिवरायांच्या पायी. ही सांबा माणिक मोठी दुसरी दौलत नाही. एक तुम्हाला एक छोटीशी कविता म्हणून दाखवतो. ही कविता अशी आहे की सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. अहो 4 बाजूनी 4 समयी मध्येच चौरंगावर देव पूजले सत्यनारायण. अहो पाऊस पडला, चिंखल झाला, नदीला आला पूर,
नदीला आला पूर देवा येतेच पंढरपूर. अहो जिजा मातेचा लाडका शिवाजी गोसावी झाला. अहो महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्याला. अहो महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्याला. मित्रांनो येथे माझी महत्वाची माहिती संपलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. तुम्ही काय करा, समाधीचं दर्शन घ्या पहिलं, कारण ह्याला वेटिंग आहे. समाधीचं दर्शन घेतल्यानंतर नंतर मंदिराचं दर्शन घ्या. हा ते कसा बोलायचं सर. दर्शन घ्या समाधी. ओम कुठे गेला? शिवाजी महाराज की जय. समाधीचं दर्शन घ्या सर. योगेश बापू कुठे? चला दर्शन झालं, चला पुढे, चला पुढे. चला चला दर्शन झालं, चला पुढे, चला. तर संपूर्ण गड आपण बघितलाय आणि संपूर्ण माहिती पण घेतली आणि आता गड उतरायला आम्ही सुरुवात केली. तर चला जाऊया आता गडाच्या पायथ्याशी. चला. रायगड किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी जो बारीक चुना लागायचा तो ह्या यंत्राद्वारे केला जायचा आणि हाच बारीक केलेला चुना हा रायगड बांधणीसाठी वापरला जायचा. तर रायगड किल्ला आणि त्याची माहिती तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.